Hello friends, स्टँडर्ड 9 इंग्लिश सब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इंग्रजी 1.3 ही कविता आपण संपवलेली आहे. होप इज द थिंग विथ फीडर्स. इच्छेला किंवा आशाला पंख असतात, ते पक्षाप्रमाणे स्वतंत्र असते. आणि आपण ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. त्या कवितेवरचे 3 प्रश्न इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपण सोडवलेले आहेत. तिसरा प्रश्न हा आपण घेतला होता मागच्या व्हिडिओमध्ये, की रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. म्हणजे इथं क्रिया विशेषणाचा किंवा विशेषणाचा पॉझिटिव्ह फॉर्म, कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म आपण बघितलेले होते. फॉर एक्झाम्पल, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, हाय, हायर, हायेस्ट, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट, लो, लोअर, लोएस्ट, ब्राइट, ब्राइटर, ब्राइटेस्ट, कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. राईट. आता दुसरं एक या ठिकाणी बी मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, स्ट्रेंज, स्ट्रेंजर अँड स्ट्रेंजेस्ट. तसं बाकीची लिहायची तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला पटपट तुम्ही समजून घ्या, ऐका, समजून घ्या आणि नंतर लिहा. सिंपल, सिंपलर अँड सिंपलेस्ट, क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट, फाइन, फाइनर, फाइनेस्ट, लार्ज, larger, largest, wise, wiser, wisest. या ठिकाणी सी. नेक्स्ट वन, पुढचा एक प्रकार दिलेला आहे, प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. आता बघा, या दोन शब्दांमध्ये आपण फरक 3 उदाहरण आपण दिले. ए मधले एक, बी मधले आणि सी मधले एक उदाहरण घेऊया आपण आणि बदल कसा होतोय बघूया आपण. राईट. आता स्ट्रेंज, स्ट्रेंजर आणि स्ट्रेंजेस. बी मध्ये आपण बघितलं उदाहरण स्ट्रेंज, याचं स्ट्रेंजर, अँड थर्ड वन इज स्ट्रेंजेस. म्हणजे मूळ शब्द आहे स्ट्रेंज, त्यानंतर स्ट्रेंजर ला ER प्रत्यय लागला आणि EST प्रत्यय आलेला आहे. बरोबर. हा तिसरं उदाहरण. आता सिक्सचं उदाहरण आपण घेतोय की प्रिटी. इथं आहे PRETTY. मग इथं दिलेलं आहे प्रिटियर. आता इथं TTYER नाही लावलेलं. वायचं काय केलं त्यांनी, आय केलंय आणि मग ER लावलेलं. इथं आहे का तसं नाही. इथं ऑलरेडी ई असल्यामुळे फक्त ER लावायचं, म्हणजे फक्त ई असल्या कारण डबल ई नाही लावायचा, फक्त आर लिहा आपण. आणि इथं EST लावण्याऐवजी ई आहेच आहे, फक्त आपण ST लावला. म्हणजे दिलेल्या शब्दाला ER आणि EST शब्द लागले की त्याचा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म तयार होतो. आता पण इथं पण तसंच आहे. ER या पण शब्दाला ER आणि EST लावायचं आहे, बट you have to write I instead of Y. याच्यामधला जो Y आहे त्याचं पहिल्यांदा तुम्ही I करणार आणि मग ER लावणार. तसंच इथं प्रिटियर झालं. आता प्रिटियसला पण तसंच PRETTI मग EST, प्रिटिएस्ट. प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. बघा, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट, प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. राईट. तर असे हे फॉर्म आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे चेंजेस करायचे आहेत. तसे शब्द दिलेत, नास्टी, नास्टियर, नास्टिएस्ट, अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट, हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट अँड नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. फक्त उच्चार असेच होणार, पण इथं जो स्पेलिंग मध्ये जो चेंज आहे, वायच्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आय द्याल आणि मग EREST प्रत्यय लावाल. हा याच्यामधला फरक आहे, तो नीट समजून घ्या. आणि
सगळे उत्तर मी सांगितलेले आहेत, तुम्ही ते ऐकून घ्यायचे आहे. आता क्वेश्चन 4, प्रश्न चौथा बघूया. फाइंड द फ्रेजेस और लाइन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. फाइंड द फ्रेजेस और लाइन्स, अशा अर्थाचे शब्दसंग्रह किंवा ओळी शोधा की जे खालील ओळीचा अर्थ, खाली दिलेल्या ओळीचा अर्थ म्हणजे खाली दिलेल्या ओळींच्या अर्थाची ओळ किंवा शब्दसंग्रह कवितेमधून शोधा. म्हणजे जी दिलेली ओळ आहे त्याच अर्थाची ओळ आपल्या कवितेमध्ये आहे, ती ओळ आपण आहे अशी त्या ठिकाणी घ्यायची आहे. आता अतिशय सोपं आहे, म्हणजेच आपण जसे समानार्थी शब्द सांगतो किंवा समानार्थी वाक्यप्रचार लिहितो तसंच या अर्थी समानार्थी वाक्य लिहायचं आहे. बरोबर. मी वाक्य वाचतो, एक एक वाक्याचे अर्थ समजून घेऊ, एखादं मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन, बाकीचे तुम्ही द्यायचे. बघूया. पहिल्यांदा, ए होप इज ए लाईट डेलिकेट थिंग. होप इज a light, delicate thing. Hope offers comfort to your soul. C. Hope is not a wordy thought, it is a more like a feeling and emotion. D. In the most difficult times, hope offers the greatest comfort. Next, E. Hope is not easily defeated. Next, F. Hope has given comfort to many people. And G, last one. Hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. आता ह्याचे अर्थ समजून घेऊया. एखाद्या अर्थाची लाईन पण लिहू, पण बाकीच्या मात्र तुम्हाला सोडवायच्या आहे. बघा, प्रत्येकाच्या आता भाषांतर किंवा त्याचं अर्थ काय होतो प्रत्येक वाक्याचं. होप इज ए लाईट डेलिकेट थिंग. आशा जी आहे ती कशी असते? डेलिकेट, इट इज अ लाईट अँड हलकी, आणि इट इज अ डेलिकेट थिंग. डेलिकेट, नाजूक. आशा ही खूप हलकी आणि नाजूक असते. या अर्थाचं, ह्या अर्थाची दुसरी लाईन तुम्हाला लिहायची. बघा, क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण की होप इज अ लाईट, होप इज अ लाईट डेलिकेट, नाजूक थिंग. आशा कशी आहे? नाजूक आहे. हलकी म्हणण्यापेक्षा म्हणजे सहज आहे की नाही. इट इज ए डेलिकेट थिंग. याच्यासाठी जी लाईन वाक्यामध्ये कवितेमध्ये आलेली आहे ती म्हणजे आपल्या कवितेचं नावच आहे, होप इज द थिंग विथ फीडर्स. हाच अर्थ सांगणारी कवितेतली कोणती ओळ आहे? आपलं ते शीर्षकच आहे, होप इज the thing with feelings. म्हणजे त्याचाही अर्थ असाच होतो. समजलं? इथं ए लिहूया, इथं बी लिहूया. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग मीन्स होप इज द थिंग विथ feelings. Then next one, hope offers comfort to your soul. Hope offers comfort. होप तुम्हाला देऊ करते काय? कम्फर्ट, आराम, किंवा रिलीफ टू युअर सोल. आशा ही तुमच्या मनाला आराम देते. या अर्थाचं काय, कुठली लाईन आहे ती तुम्हाला शोधायची आहे. होप इज नॉट अ वर्डी थॉट. होप, आशा ही फक्त शब्दांचा विचार नव्हे. इट इज मोर लाईक अ फीलिंग अँड इमोशन. आशा ही एक भावना आहे, इमोशन आहे.
ही दाखवणारी ओळ लिहायची आहे. नेक्स्ट, इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. खूप कठीण प्रसंगी तुम्हाला ही आशा काय करते की तुम्हाला एक वेगळं समाधान देते. नेक्स्ट, ई होप इज नॉट इझिली डिफिटेड. आशेला तुम्ही सहजासहजी पराजित करू शकत नाही किंवा हरवू शकत नाही. नेक्स्ट, होप हॅज गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल. होप हॅज गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल. की खूप साऱ्या लोकांना कठीण परिस्थितीमध्ये आशेमुळं हा म्हणजे समाधान मिळालेलं आहे. आशेमुळं त्यांना कठीण परिस्थितीवरती मात करता आलेली आहे. नेक्स्ट, जी होप लिव्स ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. आणि तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी जी मदत करते ती आशा ही बदल्यात तुमच्याकडून काही घेत नाही. तर अशा अर्थाच्या ह्या ओळी आहेत. याच अर्थाच्या ओळी कवितेमध्ये आहेत. त्या ओळी समानार्थी ओळी त्यांना लिहायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 4 वरती आणि क्वेश्चन नंबर 3 वरती आज चर्चा केलेली आहे. याचे सर्व या अर्थाचे म्हणजे अशी उत्तर लिहून आणा तुम्ही. होप इज लाईक डेलिकेट थिंग. याच अर्थाची ओळ आपण लिहिली पुढं की होप इज द थिंग विथ फिलर्स. हे ह्याचा दोन्ही एकच अर्थाच्या लाईन्स आहेत. इथं ही दिलेली आहे आपल्याला कवितेत आपण ही ओळ शोधून लिहिलेली आहे. तर अशा तुम्ही दिलेल्या ओळी लिहा आणि त्यासाठी आलेल्या कवितेतल्या ओळी त्याच्या समोर लिहायच्या समानार्थी असतात. सो वी स्टॉप हिअर. थँक्यू.